काल आमच्या पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विलास लवांडे यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आणि या घटनेचा निषेध करायला पाहिजे। कारण त्या माणसांनी वारकरी संप्रदायाला नासवण्याचं ज्या ज्या लोकांनी काम केलं अशा लोकांची यादी जाहीर केली। म्हणजे मला असं वाटते धोत्राच्या खालतं हाफ चड्डी घालणारे काही लोक आहे जे वारकरी संप्रदायात बंडखोर म्हणून घुसलेले आहे आणि ठीक आहे तुळशीची माळ घालून गोडसेचा बुरखा पांघरून घेणारे लोक या संप्रदायात जर घुसले असन तर वारकरी संप्रदाय जो मानवता, बंधुता, एकता आणि एकात्मता घेऊन चालते, ज्या विठ्ठलाच्या वारीमध्ये जे लोक समाविष्ट होतात ते कधीच नावानं कोणाला बोलवत नाही। प्रत्येकाला म्हणते का माऊली समोर व्हा, माऊली बाजूले व्हा, माऊली जेवण करून घ्या। म्हणजे माऊली हे आईले म्हणत असतो आपण आणि आईचा दर्जा प्रत्येक व्यक्तीला तिथं देण्यात येते। कुठेही जात भेद आणि धर्माची बोलीभाषा सुद्धा राहत नाही त्या विठ्ठलाच्या वारीमध्ये। ज्या वारीची परंपरा जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा रायांनी सुरू केली आणि हा वारकरी संप्रदाय जन्माले आला तेव्हापासून कधीच वारकरी संप्रदायात हरिभक्त परायण स्वतःला म्हणणाऱ्या महाराजांना एखाद्यावर असा हिंसक हल्ला केला अशी घटना आजपर्यंत घडलेली नाही आणि ही घटना ही वारकरी संप्रदायाला कायमा फासणारी आहे। म्हणून याच्यात वारकरी संप्रदायाचा दोष नाही, हे वारकरी संप्रदायात घुसणारे जे बंडखोर आहे आणि जे ठीक आहे ते त्यांनी वारंवार म्हटलं माझ्या गुरुला बोलले। कोण तुझे गुरु? ठीक आहे भिडे गुरुजी होय का तुझे गुरु? आम्हाला प्रश्न आहे का? ठीक आहे त्या 30 लोकांच्या बंडखोराच्या यादीत तू गुरु कोणता होय तुझ्यावाला पहिले हे सांग। का हे नागपूरचे गुरु होय का तो भिडे गुरुजी गुरु होय का जे छत्रपती शिवाजी महाराजावर तो सोलापूरकर तो शिंगम त्याच्यानंतर राज्यपाल आता त्याच्यानंतर तो बागेश्वरवाला जो बाबा आहे तो इथं चुकीचे वक्तव्य करून गेला का तो म्हणते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वामी रामदास यांना असं म्हटलं का बा माझं युद्ध करून मी आता थकलो आहे, माझा हा राजपाट तुम्ही सांभाळा। म्हणजे याचा कुठेही पुरावा नसताना असं काही बोलल्यानंतर हे झोपून असते का? ठीक आहे जो ठीक आहे हरिभक्त परायण स्वतःले म्हणून घेते संग्राम भंडारे, ठीक आहे अशा सारख्या हरिभक्त परायण महाराजांनी हा ठीक आहे धोत्रा खालचा हाफ चड्डीचा तुमचा जो काही मनोवृत्ती आहे जे नागपूरवरून तुमची चालते आणि हे बीजेपीनं पोचलेले वारकरी संप्रदायातले बंडखोर लोक आहेत जे वारकरी संप्रदायाला नाचवण्याचं काम करत आहे। आणि तो मी तर साध्या भाषेत म्हणतो का हे बीजेपीचे सोललेले आणि लोकांचे माथे भडकवणारे आणि वारकरी संप्रदाय नाचवणारे बंडखोर साधू म्हणता येईल, यायले संत म्हणता येणार नाही, संतांच्या उपमेत हे बसत नाही। म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि या ठीक आहे संग्राम भंडारे अटक व्हायला पाहिजे अशी मी मागणी करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।